नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण आता आहे ना बारामती सांगवीमध्ये इरिगेशन बंगल्यावरती आलेलो आहे. सस्सान यांच्या इथं यांना 2017-18 साली कृषीनिष्ठ पुरस्कार भेटलेले हे सस्साने कंपनी आणि त्यांच्या बागेत आहे. हे पहा, आपण त्यांनाच विचारू थोडंसं झाडं किती आहेत काय. हे किती झाडं आहेत बरं सगळे? हे 900 झाड आहे. 900. आता हे कितवा बहार आहे? ह्यो दुसरा बार आहे. दुसरा बहार. आणि हे आता ह्याला किती हार्वेस्टिंगला किती आज 6 महिने होत आले. 6 महिने, एक 10 ते 12 दिवस हार्वेस्टिंगचा टायमिंग आहे. काय म्हणजे मित्रांनो, हे पहा तुम्ही, ह्या पद्धतीने बाग आहे आणि ह्या फळावरती एक पण डाग कुठं बघायलाच नाही आहे मित्रांनो. असा प्लॉट मी तर कुठं पाहिलेलाच नाही, पहिल्यांदाच पाहतोय, म्हणूनच हा व्हिडिओ करू वाटलेला आहे. आणि हे पहा, त्यांचं नियोजन असं आहे. खाली बघा तुम्ही कसं केलेलं आहे. आणि ही बाग पूर्ण झाकून घेतलेली 6 महिन्याची पूर्ण झालेली बाग आहे. आता तुम्हाला हे फळ आहे ना, मी एक हातात घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याची साईज किती असेल. हे पहा, मी हातात धरतोय, हे का ही साईज तुमच्या लक्षात येईल किती आहे. साधारण ही साईज कुठपर्यंत गेलेली बरं आता? 150 ते 500, 450, 500 आहे. 15 दिवस टाईम आहे. हार्वेस्टिंगला 15 दिवस. हार्वेस्टिंग 15 दिवसात ह्या प्लॉटचं होणार आहे. ही अशा पद्धतीने बाग आहे मित्रांनो. यांनी स्वतः इथं सरपंच म्हणून काम करतात, माजी सरपंच आहेत. आणि यांचं सगळं क्षेत्र असे की पाहण्यासारखं आहे. यांच्याकडे आत्ता सध्या सीताफळ पण आहे. हे पहा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते कुठं स्पॉट दिसतोय का बघा, कुजवा दिसतोय का बघा, डांबऱ्या दिसतोय का पहा. एक सुद्धा टीक कुठं दिसायला तयार नाही आहे. 840 झाडात मी फिरत होतो, एखादं तरी फळ म्हणलं कुठंतरी ती डांबऱ्या दिसेल, कुजवा दिसेल, तेल्या दिसेल, पण कुठंच नाही आहे. या पद्धतीने हा प्लॉट आहे. अगदी छान आहे, भारदस्त आणि जबरदस्त नियोजन आहे मित्रांनो. ह्या प्लॉटचं पाहण्यासारखा प्लॉट आहे हा. मित्रांनो, हे झाडावरती किती माल आहे हे आपण त्यांना विचारू. तुमचा काय अंदाज आहे, ह्या झाडावरती किती माल निघाल? साधारण 25 ते 30 किलो माल निघाय पाहिजे. बरं, 25 ते 30 किलो माल निघाय पाहिजे मित्रांनो. ते स्वतः 25 ते 30 म्हणतात, पण मला तर जास्त वाटतोय. पण त्यांचं नेहमी असं असतं की ते कमी सांगायचं असतं. हे ते फळ दाखवतात आपल्याला हातात धरून, म्हणजे तुम्हाला हे बी लक्षात येईल की त्याची साईज किती असेल. असं पकडा ना, म्हणजे असं कळन त्यांना. ओके, ह्या पद्धतीने फळ आहे. कुठेही डाग खरड्या नाही. एकही डाग नाही, एकही खरडा नाही, त्याला कसलाच डाग पाण्याचा सारखा एक सुद्धा डाग दिसत नाही मित्रांनो. म्हणून आवर्जून हा व्हिडिओ करावा वाटलं आणि तुमच्यापर्यंत पोचवावं वाटलं. त्यातलं काही तुम्हाला नियोजन घेता येईल. हे खाली बघा कसं यांनी सगळं स्वच्छ ठेवलेलं आहे, पूर्ण स्वच्छ प्लॉट आहे हा. ओके, धन्यवाद.